आज आपण चिकन मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत। ह्याची टेस्ट एकदम हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणेच लागते। तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर इथं मी 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यामध्ये काही मसाले घालूया। तर इथं 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, लाल मिर्च पावडर 1 चमचा, काळी मिरी अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालायचंय, 1 चमचा लसूण मसाला आणि 1 चमचा लिंबूचा रस आपण घालणार आहोत। वरून आपण 3 चमचे दही घालून घेऊया आणि ही मसाले चिकनला व्यवस्थित लावून घेऊया। तर हे आपण अर्धा ते 1 तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। तुम्हाला नसेल मॅरिनेशन करायचं तर तुम्ही असंच डायरेक्ट तयार करायला घेतलं तरी चालेल। आता हे आपण चिकन थोडं फ्राय करून घेणार आहोत। तर आपल्याला हे चिकन 5 ते 6 मिनिटासाठी चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला हे नसेल फ्राय करायचं तर डायरेक्ट तुम्ही तयार करायलाच घेतलं तरी चालेल, पण अशी भाजल्यामुळे चिकनला छान टेस्ट येते। तर हे आपण दोन्ही बाजूंनी चांगलं भाजून घेऊया। इथं मी 7 ते 8 मिनिटासाठी भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। मी त्याच बाउलमध्ये चिकन काढून घेतलेलं आहे। तर आता आपण त्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी थोडा कोळसा गरम करून घेतलेला आहे आणि कोळशावरती आपल्याला 2 ते 3 थेंब तुपाचे टाकायचे आणि वरून आपण प्लेट झाकून ठेवून देऊया। आता आपण चिकन करायला घेऊया। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, 1 मोठी वेलची, 1 चक्री फूल, 1 तेजपत्ता आणि 1 तुकडा दालचिनीचा घालायचा आहे। हे मसाले आपण 1 मिनिटासाठी परतवून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण 1 मोठा कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। इथं कांदा आपला भाजलेला आहे। तर आता ह्यामध्ये आपण 2 टोमॅटोची प्युरी घालून घेऊया आणि ती पण आपण 2 मिनिटासाठी परतवून घेऊया। आता आपण ह्यामध्ये थोडे गरम मसाले घालून घेऊया। तर इथं चवीनुसार मीठ घालायचंय, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर हे घालून आपण मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घेऊया। इथं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता ह्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया आणि चिकन थोडं परतवून घेऊया। आता ह्यामध्येच आपल्याला पाणी घालायचंय। आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया। हे आता एकदा मिक्स करून घेऊया आणि मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं, त्यामुळे आता आपण मीठ वापरणार नाही आहोत। आता हे आपण कमी गॅसवर 10 मिनिटासाठी चांगलं मसाल्यामध्ये शिजवून घेऊया। आता आपण 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे, चांगलं शिजलेलं आहे। तर ह्यामध्ये वरून 1 चमचा कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून घेऊया। आता आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि ग्रेव्ही पण दाटसर अशी झालेली आहे। तुम्हाला अजून ग्रेव्ही पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता। आता आपलं चिकन तयार झालेलं आहे। तर आपण आता ही प्लेटिंग करून घेऊया। हे तुम्ही नान चपाती सोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। थँक यू।